चला आज बनवूया मसूरच्या घुगऱ्या. पाहून घ्या किती छान बनवल्या भातासोबत खाण्यासाठी. मसूर घेतली एक वाटी, 3 ते 4 तास भिजू घातले. सकाळून भिजू घातले आणि संध्याकाळ करून घेतले. पाहून घ्या, जास्त सामान नाही टाकलं, शॉर्टकटमध्येच बनवले. कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, तेजपत्ता, कांदे चिरून घेतले, सर्व बारीक कापून घेतले. टमाटर घेतलं, ते पण कापून घेतलं. सर्व कट करून घ्यायचं बारीक बारीक. सबस्क्राईब करा प्लीज, लाईक करा. नसेल आवडत तरी पण लाईक करा. लसूण, अद्रक सर्व वाटून घेऊ. कढईत तेल टाकू थोडंसं, मोहरी, जिरं. हे कांदा परतून घेतो थोडासा लालसर. तेजपत्ता टाकून घेऊ त्यात. हे टमाटर टाकून घेऊ. हे लसूण आणि अद्रकची पेस्ट पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. हे लाल तिखट, हळद, धने पावडर पण टाकून घेऊ. थोडंसं पाणी टाकून शिजू देऊ. हे सामान मीठ टाकू त्यात. हे मसाला, सांबार मसालाच टाकला, जास्त नाही. थोडंसं पाणी, थोडंसं शिजू देऊ कांदा आणि लसूण सर्व. मसूर धुवून घेऊ हे पाण्याने, 2-3 पाण्याने स्वच्छ चांगले. हे पहा, शॉर्टकटमध्येच, जास्त टाईम पण नाही लागत. काहीच माल मसाला नाही जास्त. त्यात टाकून देऊ. चांगलं परतून घेऊ आणि पाणी टाकून झाकण ठेवून शिजू देऊ 5-10 मिनटं. हे पाणी टाकून घेतलं पहा. हे झाकण ठेवू आणि परतून घेऊ चांगलं शिजून. पहा किती तरंग आला. थोडंसं तेलच तरी पण शिजून तयार झालं आपलं खाण्यासाठी मसूर भात. तुम्ही पण बनवा पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागतं मसूरच्या घुगऱ्या. पाहून घ्या किती छान.